आपण परिसर अभ्यासमध्ये भूरूपे शिकलोय बरोबर. भूरूपे म्हणजे काय, जमिनीची विविध रूपे. जमीन एका ठिकाणी एकसारखी असते का सगळीकडे? आकार वेगवेगळा असतो ना. काही ठिकाणी सपाट असते, काही ठिकाणी उंच असते, काही ठिकाणी खोल असते. मग त्यालाच काय म्हणायचं, जमिनीची वेगळी रूपे, भूरूपे. त्या फाळ्यावर आकृती दिसते सगळ्यांना आणि बॉक्स दिसतात ना, त्या बॉक्समध्ये त्या त्या भूरूपाचं नाव लिहायचं आहे. हां, करायची सुरुवात. चला अर्णव, पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं आणि मोठ्यानं वाचायचं. पुढं मोक्ष. रुद्रली पुढचं. अर्णव पुढचं लिह. पुढचं काय, डोंगर. हां, पुढं मोक्ष. पुढं रुद्रली. मोक्ष शेवटचं. पठार. आता सगळी भूरूपे वाचा ओळीनं. सुरुवात करा सुरुवातीपासून.